महिलांवर अत्याचार होतात आहे। तर आज पण पहा आपल्या ह्या राजश्री शिंदे ह्या महिलांवर एक अत्याचार झालेला आहे आणि असे मुंबईत आज अजून 2-3 अत्याचार असे झालेले आहेत। तर मला हेच म्हणायचे आहे की आपल्या मुली अजून सुरक्षित नाही आहे। कोकणची घटना घडली तेव्हा शक्ती म्हणून कायदा काढला होता, पण तो अजून पारित झालेला नाही आणि तो अजून म्हणजे आला नाही कायद्यामध्ये। तर तो कायदा लवकरात लवकर पारित व्हावा आणि आमच्या महिला मुलींना ज्या आता शिक्षणासाठी बाहेर पडल्या आहेत, खेड्यातल्या पण मुली बाहेर पडलेल्या आहेत शिक्षणासाठी, तर त्यांची सुरक्षा जास्त महत्त्वाची आहे। तर याकडे लक्ष द्यावं जास्तीत जास्त आणि ह्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होईल, जेणेकरून आताची पिढी ही तो विचार करून जरा घाबरल्यासारखे होती। या महाराष्ट्रामध्ये महिला यांच्यावर अत्याचाराचं प्रमाण काही केलं कमी होत नाही। परवाच मुंबईमध्ये उरण या ठिकाणी एका दाऊद शेख नामक माथेपुरू दरिद्री युवकाने आमच्या समाजातील महिला भगिनी यशश्री शिंदे हिची निर्गुण हत्या केली। तिच्यावर अत्याचार तर केलाच, पण त्याचबरोबर माणुसकीला कायम फासावं असं कृत्य त्या नरधमाने केलेलं आहे। त्यामुळे आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या धुळे सोलापूर भागामध्ये त्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून त्याला फाशीची शिक्षा म्हणजे प्रतिकात्मक फाशी महिला भगिनींच्या हस्ते आम्ही दिलेले आहोत। माझी मुख्यमंत्री शिंदे साहेबांना एक विनंती आहे, साहेब तुम्ही जे लाडकी बहीण ही योजना सुरू केलेली आहे, त्या योजनेपेक्षा त्या पैशापेक्षा आमच्या माता भगिनींचं जीव त्यांची इज्जत आम्हाला महत्त्वाची आहे। त्यामुळे तुम्ही त्या महिलांना पैसे देण्यापेक्षा त्यांना संरक्षण द्यावं अशी मी विनंती करतो।